जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। युरिया खरेदीसाठी शेतकी संघावरती शेतकऱ्यांच्या रांगा। संगमनेर येथील शेतकी संघाच्या खरेदी विक्री दुकानात युरिया आल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी युरिया खरेदीसाठी दुकानासमोर रांगा लावल्या। शेतकऱ्यांची खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे, त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे। सकाळी 6 वाजल्यापासून शेकडो शेतकरी दुकानांसमोर रांगा लावून दाटीवाटीत उभे होते। एका युरियाच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। शेतकी संघावर युरिया खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकी संघाचे अनिल थोरात यांनी नंबरशेर लाईन लावून शेतकऱ्यांना टोकन वाटप केले। सर्व शेतकऱ्यांनी नंबरशेर लाईन लावून सहकार्य करावे व काळजी करू नये। सर्वांना युरिया खत खरेदी करण्यासाठी टोकन मिळतील असे आवाहन शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आले आहे। गोविंद भरितकर जय मल्ला। ती मोदी सरकार एवढं आमचं सांगणं आहे की शेतकऱ्याला हा नंबर लावायची विऱ्याची नंबर लावायची गरज नाही पाहिजे। हा विऱ्या का भेटत नाही? दुकानदार का व्हायना गेल्याच्या नंतर एक गोण घ्यायची आणि त्याला औषध द्या जॉईंट करतात 500 रुपये। त्याला काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि मोदी सरकारने हे विऱ्याचे बाजार आहे ते विरा आहे ना भरपेट शेतकऱ्याला पोच केला पाहिजे। खासदार आमदार हे सामन्यांचे हे कामं आहेत, हे फक्त मतदानाच्या टायमाला येतात आणि मतदान मागून घेतात, पण हे शेतकऱ्यांकडे पूर्ण लक्ष देत नाही। आलेले एक खिशे भरायचे बंद करा त्यांना ना, आणि एक शेतकऱ्याच्या फायद्याकरता हे काय खतं खुतं आहे व्यवस्थित द्या, योग्य भावामध्ये दरामध्ये द्या। आता 220 शेतकऱ्यांची आले सकाळी कमी कमी 8 वाजल्यापासून आता 9 वाजलेत, अजूनपर्यंत माणसं आत्ताशी आलेत। पाठीमागे कमी कमी गेटपर्यंत 400 लोकांपर्यंत लाईन गेलेली आहे। पाठीमागच्या लोकांनी काय करायचं ते पण येऊन लाईनमध्ये उभे आहेत। तुम्हाला काय वाटतं? आम्ही सकाळी 5:45 आलेलो आहे करायला। आमच्या पुढं जवळजवळ 150 लोक होईल, तेव्हा 150 लोकांना आता पाठीमागे जवळ 200-300 लोक आहेत, तर अजून युरियाला नंबर लागलेला नाही। आता ज्या लोकांना युरिया नाही भेटलं तर ते काय करतील? ज्या लोकांना विर्या ज्यांना विर्या तेवढीच भेटणार, बाकीच्यांचं काय करायचं अशी परिस्थिती चालू बोलतो का? शेतकऱ्याची युरियासाठी पिळवणूक चालू आहे। आता त्यांच्याकडे 220च आहे, याची दखल घ्यावी। 500-600 माणसं 200 हा ना। विठ्ठल राहते। मी सकाळी 6 वाजता संघाच्या ऑफिसमध्ये युरिया न्यायला आलेलो आहे। त्यांच्या स्टॉक बोर्डवरील 220 गोण्या शिल्लक आहे आणि साधारणतः लोक 450 ते 550 येत आहे, तर बाकीच्या लोकांची व्यवस्था काय? शेतकी संघाच्या वतीनं सर्व आलेल्या शेतकऱ्यांना युरिया वाटप टोकन पद्धतीने युरिया वाटप केलं आहे। जोपर्यंत आपल्याकडे युरियाचा साठा उपलब्ध आहे तोपर्यंत आपण वाटण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे। सर्वांना लाईन मध्ये उभं राहून एकदम व्यवस्थितरित्या आपण वाटपाचा प्रयत्न केला आहे। बफर स्टॉक मधून थोरात साहेबांनी जे बफर स्टॉक रिलीज करावा यासाठी जो प्रयत्न केला त्याच्यामुळे आज तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया मिळाली आहे, तर त्यांचेही आपण सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानू। कोणी सकाळपासून शेतकरी लाईन मध्ये उभे असतात, परंतु कोणीतरी येऊन मध्ये लाईन मोडण्याचा प्रयत्न करतो। असं न करता सर्वांनीच जर व्यवस्थित लाईन केली आणि आम्ही टोकन पद्धतीचा या ठिकाणी सर्व लोकांना टोकन वाटतो। टोकन मुळे फायदा असा होतो का सर्व शेतकऱ्यांना टोकन पोहोचून जातं। एक गुणी पद्धतीने आपण सर्वांना युरिया देत असतो, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।